अग्निशमन, घनकचरा आणि उद्यान विभागांमध्ये नव्यानं दाखल झालेल्या वाहनांचं महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या हस्ते लोकार्पण. ठाणे महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागात आर्क्युलेटिंग वॉटर टॉवर वाहनं, शहरातील रस्ते स्वच्छतेचा दर्जा उंचावण्यासाठी आधुनिक रोड स्वीपर मशीन्स, तसंच उद्यान विभागामध्ये धोकादायक वृक्षांच्या फांद्या छाटण्यासाठी हायड्रोलिक एरियल लिफ्ट ही वाहनं ठाणे महापालिकेत उपलब्ध करण्यात आली आहेत. या सर्व वाहनांचं लोकार्पण महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या हस्ते आणि सर्वपक्षीय नगरसेवकांच्या उपस्थितीत आज ठाणे महापालिका भवन येथे करण्यात आलं. या नव्या वाहनांमुळे ठाणे शहरातील आपत्कालीन सेवा, रस्त्यांची स्वच्छता आणि पावसाळ्यापूर्वी फांद्या छाटणी ही कामं अधिक जलद गतीने होण्यास मदत होणार असल्याचं महापौरांनी सांगितलं. यावेळी उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त दिनेश तायडे, मधुकर बोडके यांच्यासह इतरही मान्यवर उपस्थित होते. ठाणे अग्निशमन विभागाचे एकूण 12 अग्निशमन केंद्र 24 तास कार्यरत असून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना त्वरित सेवा देण्याचं काम सातत्यानं केलं जात आहे. ही यंत्रणा अधिक सक्षम व्हावी यासाठी अद्ययावत आणि सुसज्ज फायर वाहनं ताफ्यात समाविष्ट करण्यात आली असल्याचं महापौरांनी यावेळी नमूद केलं. ही वाहने पूर्णपणे स्वयंचलित स्वरूपाची असून प्रत्येक वाहनांमध्ये 4000 लिटर पाण्याची क्षमता आहे. तसंच प्रथमच मल्टी आर्टिक्युलेटिंग वॉटर टॉवर वाहनं देखील ठाणे अग्निशमन दलात दाखल झाली असून 35 मीटर उंचीपर्यंत पोहोचून आग विझवण्याची क्षमता या वाहनांची आहे. ठाणे महानगरपालिका शहरातील रस्ते साफसफाई आधुनिक पद्धतीनं करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्यात येत आहे. या अंतर्गत एकूण 4 मेकॅनिकल रोड स्वीपर मशीन्स मुख्य रस्त्यांच्या साफसफाईसाठी वापरण्यात येणार आहेत. या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे रस्त्यांची स्वच्छता राखून आरोग्यदायी वातावरण निर्माण करणं, हातानं स्वच्छतेवरील अवलंबित कमी करणं, धूळमुक्त परिसर करणं आणि स्वच्छता अधिक अत्याधुनिक पद्धतीनं करण्यास मदत होणार असल्याचंही महापौरांनी नमूद केले. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर धोकादायक वृक्षांच्या फांद्या छाटण्याकरिता हायड्रोलिक एरियल लिफ्टची 5 वाहनं दाखल झाली आहेत. बोलेरो पिकअप वाहनावर बसवलेली हायड्रोलिक एअरलिफ्ट लिफ्ट बसवण्यात आली असून दुहेरी स्विंग आर्म यंत्रणा असलेली 10 मीटर कार्यरत उंचीची ही हायड्रोलिक एरियल लिफ्ट आहे. ही लिफ्ट साध्या शिडीपेक्षा अधिक सुरक्षित असून या माध्यमातून धोकादायक अतिउंच वृक्षांच्या फांद्या छाटणीचं काम जलद गतीने होण्यास मदत होईल. वाहनांचं ठाणेकरांच्या सेवेसाठी दाखल झालेले आहेत. आज त्याचं लोकार्पण आपण केलेलं आहे. काय सांगा? सर्वांना माझा नमस्कार. आणि बऱ्याच वर्षापासून खरं तर या ठाणे महानगरपालिकेच्या फायरच्या गाड्या, आपल्या वृक्षतोडीच्या गाड्या आणि वॉटर डिपार्टमेंटच्या गाड्यांसाठी खूप सर्व नगरसेवकांची मागणी होती आणि त्याचनुसार खरं तर आज अग्निशमक दलाच्या फायरच्या आपल्या 3 गाड्या, खरं तर 4 गाड्यांचं आज इथे लोकार्पण सोहळा झालेला आहे. तोडीच्या पण आपल्या एकूण 5 गाड्यांचं आज इथे लोकार्पण सोहळा सर्व नगरसेवक, सर्व अधिकारी आणि सर्व आपले नागरिकांच्या उपस्थितीत खरं तर झाला आहे. आणि मला वाटतं प्रत्येक विभागामध्ये आता चांगल्या पद्धतीने काम केलं जाईल, कारण सर्व नगरसेवकांची ही मागणी होती की एकच गाडी किंवा लिमिटेड ज्या 3-4 गाड्या होत्या त्याच प्रत्येक ठिकाणी पोहोचू शकत नव्हत्या. आणि आता लवकरच वृक्षतोडी आणि कुठेही जर काही आपत्ती आली तर आपल्याकडे या गाड्या उपलब्ध होतील. त्याच प्रकारे मला वाटतं आपत्कालीनची एक गाडी मोठी उपलब्ध झाली आहे, जिची उंची 12 मीटरची, म्हणजे 12 मजल्याच्या वरतीपर्यंतच्या ज्या इमारती आहेत तिथपर्यंत पण आग विझवण्यासाठी मला वाटतं निश्चितच त्याचा उपयोग होईल. आणि ठाणे महानगरपालिकेतून असेच चांगले उपक्रम अजूनही आपण राबवण्यात येणार आहेत. धन्यवाद. ठाणे महापालिकेनं श्री जानकादेवी मंदिर आणि लिटिल फ्लॉवर स्कूल लगत असलेल्या खेळाच्या मैदानावर झालेलं अतिक्रमण काढून टाकण्याचे निर्देश महापौर शर्मिला पिंपळकर यांनी पालिका प्रशासनाला दिले आहेत. या संदर्भात समाजसेवक जितेंद्रकुमार इंदिसे यांनी अतिक्रमणाच्या विरोधात आवाज उठवून ते निष्कासित करण्यासाठी ठाणे महापालिकेकडे पाठपुरावा केला होता. वर्तकनगर येथील श्री जानकादेवी मंदिर आणि लिटिल फ्लॉवर शाळालगत असलेल्या भूखंडावर हेक्टर जागा ठाणे महापालिकेनं खेळाच्या मैदानासाठी 2003 साली आरक्षित केली होती. या जागेचा TDR मेसर सिरानंदानी प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड यांना देण्यात आलाय.
तसंच कालांतरानं संबंधित जागेचा सातबारा करून ठाणे महापालिकेचं असलेलं नाव काढून टाकण्यात आलं होतं. ही बाब लक्षात आल्यावर जितेंद्रकुमार इंदिसे यांनी ठाणे महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना कळवलं. यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी ही बाब आम्हास माहिती नसल्याचं सांगितलं. त्यावेळी इंदिसे यांनी पालिका प्रशासनानं त्वरित विभागीय आयुक्त, कोकण विभाग किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे त्वरित अपील दाखल करावा असा सल्ला दिला. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन ठाणे महापालिकेच्या विधी विभागानं विभागीय आयुक्त, कोकण विभाग येथे लेखी पत्राद्वारे ठाणे उपविभागीय अधिकारी कॅस्पर ऑगस्टिन, अप्पर जिल्हाधिकारी ठाणे व मंडल अधिकारी ठाणे यांच्या विरोधात ठाणे महानगरपालिकेकडून सहाय्यक संचालक नगररचना आणि उपयुक्त मालमत्ता विभाग यांच्यातर्फे अपील दाखल केलं. या संपूर्ण प्रकरणाची महसूल विभागामार्फत सुनावणी सुरू असताना ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभाग आणि विधी विभाग यांना समक्ष बोलवून सुनावणी घेऊन निर्णय घेणं आवश्यक होतं. परंतु तसं न होता जाणीवपूर्वक परस्पर ठाणे महापालिकेचं नाव सातबारावरून हटवण्यात आलं आहे. तसंच ज्या ठिकाणी गौण खनिज करून जे माती साठा करण्यात आलाय त्याची परवानगी घेण्यात आली होती का आणि त्याचा कायदेशीर शुल्क भरण्यात आलं होतं का, या प्रकरणी आपण तात्काळ योग्य ती चौकशी करून जर कोणी दोषी आढळल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करून दंडात्मक कारवाईची मागणी जितेंद्रकुमार इंदिसे यांनी केली आहे. साहेब, वारंवार आपण एका मैदानासाठी लढत आहात. आज महापौरांची भेट घेतली, काय सांगता? मी नाही गेल्या 8-10 दिवस झाले. 10 दिवसापासून मी मैदानाच्या पाठी आहे. तुमच्या माध्यमातून तुम्ही मला खूप सहकार्य केलं. असं आहे की आत्ता तर तिथं उत्खनन व्हायला लागलं आहे. मी आता महापौरांशी परवा येऊन भेटून गेलो होतो. महापौरांनी आम्हाला आजची वेळ दिली आणि आज सन्माननीय अतिरिक्त आयुक्त श्री रोडे साहेब होते, उपायुक्त मुख्यालय माननीय बिरारी साहेब होते, उपायुक्त क्रीडा विभागाचे पलांडे मॅडम होत्या, गणेश चौधरी सहाय्यक आयुक्त वर्तन प्रभाग समिती, सुनील पाटील EDDP डिपार्टमेंटमधून आले होते, काळे साहेब होते विधीचे, नंतर सेंट जॉन बाप्टिस्ट चर्च यांचे काही सदस्य आले होते. जो काही आपला प्लेग्राऊंड होतं राखीव, शाळेचं मैदान राखीव लिटिल फ्लावर जवळ लगत असलेलं, ते सातबाऱ्यावरून सेंट जॉन बाप्टिस्टच्या नावाने खोटं कुणीतरी ॲफिडेविट दाखल केलं. कॅस्पर ॲगस्टिन असं नाव कळालेलं आहे. मी खोटं याच्यासाठी म्हटलं, मी जेव्हा सेंट जॉन बाप्टिस्ट चर्च यांच्याशी जेव्हा संपर्क साधला तेव्हा त्यांनी मला असं सांगितलं, आम्ही केस लढवण्यासाठी किंवा ठाणे महानगरपालिकेचं नाव उडवण्यासाठी कुणालाही ॲफिडेविट दिलेलं नाही आहे. याचाच अर्थ तर फ्रॉड आहे. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा मी सन्माननीय महापौर महोदयांच्या कानावर घातलं, त्यांनी गंभीर दखल घेतली. या विषयाची गंभीर दखल घेऊन तात्काळ माननीय उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त सगळ्यांची आज त्यांच्या दालनात बैठक बोलवली. एक तास चर्चा झाली व्यवस्थित आणि निर्देश असे देण्यात आले आहे की संबंधित पत्रव्यवहार जो आपण लवादाकडे गेलेलो आहे, अपील विभागीय आयुक्तांकडे संपर्क साधून पत्रव्यवहार करून, सेंट जॉन बाप्टिस्टची पत्रव्यवहार करून संपर्क साधून सगळी पत्र सन्माननीय विभागीय आयुक्त, सन्माननीय जिल्हाधिकारी यांनाकडे द्या आणि परत ठाणे महानगरपालिकेचं नाव लवकरात लवकर सातबाऱ्याला लावून घ्या यांनी स्पष्ट आदेश दिले आहेत. आणि तसं अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं, साहेब आम्ही आजच पत्रव्यवहार करू. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत.
लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे महापालिकेतून सेवानिवृत्त झालेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या 31 वारसांना वारसा हक्क आणि मयत कर्मचाऱ्यांच्या 3 वारसांना अनुकंपा तत्वावर सेवेत नियुक्ती देण्याबाबत प्रशासनानं सकारात्मक भूमिका घेतलीय. याबाबत महापौर शर्मिला पिंपळोळकर यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शिवसेना गटनेते पवन कदम यांनी ठाणे महापालिकेतून सेवानिवृत्त झालेल्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या वारसांना तातडीनं महापालिकेच्या सेवेत सामावून घ्यावे आणि अनुकंपा तत्वावरीलही नियुक्त्या करण्यासंदर्भात मुद्दा उपस्थित केला होता. याबाबत महापौर शर्मिला पिंपळोळकर यांनी प्रशासनाशी चर्चा करून या नियुक्त्या त्वरित करण्याबाबतच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार नुकताच 34 वारसांना वारसा हक्काने आणि 3 वारसांना अनुकंपा तत्वावर असे एकूण 34 वारसांना नियुक्तीपत्र प्रशासनामार्फत देण्यात आली. ठाणे महापालिकेच्या माध्यमातून सेवानिवृत्त होणाऱ्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या वारसांना वारसा तत्वानं नोकरी देण्याबाबतची प्रक्रिया गतिमान पद्धतीनं सुरू असून कागदपत्रांची पूर्तता केल्यावर संबंधितांना प्राधान्यानं नियुक्तीपत्र दिलं जाणार असल्याचं आयुक्त सौरभ राव यांनी नमूद केलंय. महापौर शर्मिला पिंपळोळकर आणि शिवसेनेचे गटनेते पवन कदम यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे कर्मचारी वर्गात आनंदाचं वातावरण निर्माण झाले. ठाणे महानगरपालिका हद्दीत जनगणना प्रक्रियेस सुरुवात. ठाणे महापालिकेनं आगामी जनगणना प्रक्रियेच्या अनुषंगानं व्यापक तयारी सुरू केली आहे. या अनुषंगानं क्षेत्रीय प्रशिक्षकांचं टप्प्याटप्प्यानं प्रशिक्षण आणि घरगणनेची प्रायोगिक अंमलबजावणीला सुरुवात करण्यात आली असून शहरातील विविध प्रभागांमध्ये नियोजनबद्ध पद्धतीनं ही प्रक्रिया राबवली जात असल्याचं अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी नमूद केले. या कामासाठी 9 प्रभाग समिती अंतर्गत एकूण 78 फील्ड ट्रेनर्स यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यापैकी 39 प्रशिक्षकांना पहिल्या सत्रात प्रशिक्षण देण्यात आले. 6 ते 8 एप्रिल रोजी सकाळी 9 ते संध्याकाळी 6 या वेळेत माजिवडा, मानपाडा, उथळसर, लोकमान्य सावरकर नगर आणि वर्तक नगर या प्रभागांमध्ये प्रशिक्षण क्षेत्र पार पडलं. त्यानंतर 9 ते 11 एप्रिल रोजी सकाळी 9 ते संध्याकाळी 6 या वेळेत वागळे, नौपाडा, कोपरी, कळवा, मुंब्रा आणि दिवा या भागातील क्षेत्रीय प्रशिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर आज उथळसर प्रभाग समितीमध्ये प्रायोगिक तत्वावर घरगणना करण्यात आली. या उपक्रमातून प्रत्यक्ष जनगणनेदरम्यान येणाऱ्या अडचणींचा आढावा घेऊन प्रक्रिया अधिक सुलभ आणि परिणामकारक करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर हे क्षेत्रीय प्रशिक्षक त्यांच्या प्रभागांमध्ये प्रगणक आणि पर्यवेक्षक यांना सविस्तर प्रशिक्षण देणार आहेत. यामुळे जनगणनेची संपूर्ण साखळी सक्षमपणे कार्यरत राहील असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. यंदाच्या जनगणनेत डिजिटल प्रणालीचा वापर करण्यात येणार असून HLO ॲपद्वारे घरगणना केली जाणार आहे. या ॲपमध्ये नागरिकांच्या घरांसंदर्भातील सुमारे एकूण 33 प्रश्नांची नोंद केली जाणार आहे. यामध्ये घराची मालकी, मालकाचं नाव, घराचे प्रकार तसंच घरात उपलब्ध असलेल्या सुविधा जसं की टीव्ही, फ्रीज, लादी, मोबाईल आदींचा समावेश आहे. याशिवाय नागरिकांच्या सोयीसाठी 1 ते 15 मे या कालावधीत स्वयं जनगणना करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नागरिकांना जनगणना पोर्टलवर लॉग इन करून स्वतःची माहिती भरता येणार आहे. माहिती भरल्यानंतर प्रत्येक नागरिकाला युनिक कोड प्रदान केला जाणार आहे. हा युनिक कोड नागरिक घरी येणाऱ्या प्रगणकाला उपलब्ध करून देतील आणि त्यानुसार त्याची घरगणना पूर्ण होईल. एकूणच ठाणे महापालिकेकडून जनगणना अधिक पारदर्शक, अचूक आणि तंत्रज्ञान आधारित करण्यासाठी ठोस पावलं उचलली जात असून नागरिकांच्या सक्रिय सहभागातून ही मोहीम यशस्वी होईल असा विश्वास ठाणे महापालिकेच्या जनगणना विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा नोडल अधिकारी सचिन बोरसे यांनी व्यक्त केलाय. नवीन मतदार यादीमध्ये बदल होणार आहे. काही नावं जी आहेत ती दुबार आहेत, ही सुद्धा हटणार आहेत. SR ची मोठी मोहीम जी आहे ती सरकारच्या माध्यमातून राबवली जाते. आपण देखील नगरसेवकांची बैठक घेतली होती. बैठकीमध्ये नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे? भारत निवडणूक आयोग
याच्या माध्यमातून स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजे SIR ची जी कारवाई आहे ती 2002च्या मतदार यादीच्या आधारावरती आता करण्यात येत आहे. 2002 पर्यंत 8 वेळा SIR झाला होता आणि हा 9वा SIR सध्या आपण इलेक्शन कमिशनने हातात घेतलेला आहे. काही राज्यांमध्ये SIR ची कारवाई झाली आहे. त्याच पद्धतीने येत्या काळामध्ये इलेक्शन कमिशन जसं अनाऊन्स करेल त्यानुसार महाराष्ट्रामध्ये देखील SIR हा पूर्णपणे चालू होईल. त्याच्या अगोदर जी पूर्वतयारी लागते जी मॅपिंग, तर ती सध्या मॅपिंग सुरू आहे, ज्यामध्ये 2002चे मतदार त्याच पद्धतीनं जे 2002 नंतर जरी मतदार झाले असतील परंतु त्यांचे आई वडील आजी आजोबा यांच्यापैकी कोणाशी एकाशी मॅप करून आता आपण मॅपिंगची एक्सरसाइज त्यामध्ये करतोय आणि ही मॅपिंगच्या अनुषंगाने आपल्या शहरी भागामध्ये बरीचशी मतदारांची संख्या वाढलेली आहे. 2002 मध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये आताचा जर पालघर जिल्हा वजा केला तर जो आताचा ठाणे जिल्हा आपला आहे तर त्याच्यामध्ये 39 लाख मतदार होते आणि आज रोजी या 39 लाख मतदारांमध्ये वाढ होऊन साधारणतः 75 ते 76 लक्षापर्यंत हे मतदार आपल्याकडे ठाणे जिल्ह्यामध्ये होत आहेत. तर ही वाढ बघता आणि शहरी भाग बघता SIRचं काम चांगल्या पद्धतीनं व्हावं यासाठी सर्व पक्षीय नगरसेवक नगरसेविका इथे आज उपस्थित होते. सन्माननीय महापौर उपमहापौर त्याच पद्धतीने सर्व पदाधिकारी महापालिकेचे इथे आज बैठकीला उपस्थित होते. सर्व महापालिकेचे अधिकारी जे सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून काम करतायत, मतदार नोंदणी अधिकारी काही BLO सुपरवायझर BLO यांनाही इथं आज बोलवण्यात आलं होतं. त्या अनुषंगाने एक चांगल्या प्रकारचं चर्चासत्र इथे झालं, ज्यामध्ये सर्व नगरसेवक नगरसेविका यांना माहिती देण्यात आली. त्याच पद्धतीने काही प्रश्न असतील शंका असतील तर त्या पद्धतीने त्याची उत्तरं देण्यात आली. ज्या प्रशासनाला अपेक्षा आहेत त्या देखील त्यांना सांगण्यात आल्या, ज्यामध्ये BLA's अपॉइंटमेंट म्हणजे बूथ लेवल एजंट जे असतात पॉलिटिकल पार्टीचे ते सर्व पक्षांनी नेमावे, जेणेकरून BLOना देखील याच्यामध्ये सहकार्य होईल. घरोघरी जाताना हाऊस टू हाऊस सर्वे करताना तिथे फॅमिलीज असतील तर ते देखील BLO जर नवीन अपॉइंटेड असतील किंवा काही जणांना तिथल्या एरियाचा अनुभव नसेल तर त्यांना देखील त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचं सहकार्य होईल. त्या अनुषंगाने त्या जिल्हाधिकारी म्हणून मी इथं सर्वांना आवाहन केलं की आपण BLAची अपॉइंटमेंट करावी.